नमस्कार, मी हृदयनाथ पुंडे. शिक्षक मित्र व शिक्षकांना मार्गदर्शन करून आपण आतापर्यंत 3 ते 5,000 या दरम्यान शिक्षकांना नोकऱ्या लावलेल्या आहेत. मागच्या 36,000 शिक्षक घडवण्यामध्ये आपला मोलाचा वाटा आहे. ही झाली माझी साधी ओळख. पण चालता बोलता मी एका शाळेत जवळ थांबलो. शाळेच्या बाहेर पालक वर्ग, विशेष महिला गणपती घेऊन थांबल्या होत्या. गणपती आता सध्या गणपती करायला सांगितलं होतं शाळेतून. विशेष करून ती शाळा इंग्रजी मीडियम होती, म्हणजेच इंग्लिश मीडियम इंटरनॅशनल स्कूल. कसलंच इंटरनॅशनल नाहीये, तसं इंटरनॅशनल लावलेलं होतं. मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपला विद्यार्थी घडवण्यासाठी इंग्लिश स्कूलमध्ये पाठवतो. त्याच्या मागचं गोड बंगाल मला आज सांगायचंय मित्रांनो. जाता जाता थांबलो या कारणाने एकही महिला मला इंटरव्ह्यू द्यायला तयार नव्हती. की त्यांना विचारलं, खरंच तुमच्या बाळाने हा गणपती बनवला का? तर ऑन कॅमेरा ते बोलायला तयार नव्हते. तोच व्हिडिओ मी टाकणार होतो प्रत्यक्षरित्या. पण सर्व मम्मी, म्हणजे मम्मी, त्यांच्या मम्मी, त्या लहान मुलाच्या मम्मीनेच गणपती बनवला होता. अरे का करताय तुमची मुलं स्वतःच्या हाताने ढ का बनवताय? तुम्ही त्यांना का करू देत नाही? त्यांना मातीत का खेळू देत नाही? हा मुद्दा आहे माझा. आणि विशेष म्हणजे इंग्लिश स्कूलमध्ये कोणतीही ऍक्टिव्हिटी करत असताना त्या मुलाकडे अशा दुय्यम दर्जाने का पाहता? एखाद्याचे येऊ देणारे खराब, त्याला जे केलंय ते ऍक्सेप्ट का करत नाही? ह्या शाळा कशा झाल्या, कशा बनल्या शाळा? या शाळेचा काय विषय आहे? या शाळा बनण्याचा आणि विद्यार्थ्यांनी दुमत करण्याचा काय विषय आहे? मित्रांनो, काय चाललंय समाजामध्ये? दुसरा मुद्दा असा आहे, मी आता अनेक शाळेला भेटी देतो किंवा पाहतो, पण शाळा जवळून पाहतो. मित्रांनो, जवळून शाळा पाहत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात येते की कुठल्याही इंग्लिश स्कूलमध्ये, इव्हन लक्षात घ्या, महाराष्ट्रात जेवढ्या इंग्लिश स्कूल आहेत ना, त्या कुठल्याही इंग्लिश स्कूलमध्ये जे की प्रॉपर डीएड बीएड केलेले शिक्षक नाहीत. 10% 20% शिक्षक फक्त डीएड बीएड केलेले असतात. अदर सगळे शिक्षक 12वी पास, 10वी नापास, ग्रॅज्युएशन झालेलं, ज्यांना शिकवण्याचा कसलाच अधिकार नसतो असे शिक्षक भरले गेलेले आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा. मग का? कोणत्या इंग्लिश, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या इंग्लिश स्कूल ने आतापर्यंत अधिकारी घडवलेत सांगा मला? आज 40 वर्ष झाले इंग्लिश स्कूलचं फॅड आलेलं आहे. 40 वर्षामध्ये एक सुद्धा अधिकारी घडला नाही का? दाखवा, एक अधिकारी दाखवा ज्याने इंग्लिश स्कूलमध्ये काय केलेलं आहे, शिक्षण पूर्ण केलेलं आहे. मित्रांनो, एका इंग्रजी भाषेसाठी आपण आपल्या मुलाला या जाळ्यात टाकतोय, लक्षात घ्या. इंग्रजी भाषा शिकण्याला विरोध नाही, पण त्या मुलाची किती पतन होतंय हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे, आई जेव्हा शेताकडून घरी यायची आणि बाळाला विचारायची काय केला दिवसभर, तर मित्रांनो, आम्ही सांगायचो त्या काळामध्ये, चपचपीत तेल लावून पोतं अंथरून बसल्यानंतर आम्ही सांगायचो आईला, आज मी निबंध लिहिला आणि पाढे लिहिले. आज कुठल्या इंग्लिश स्कूलमध्ये पाढे आणि निबंध करून घेतात रे? एक साधं उदाहरण आहे. अजिबात घेत नाही. ते चाललंय, कोण करून घेतं? ट्युशन वाले. किसलिये? काय करायचं? ट्युशन लावायचं. काय करायचं? अरे मुलाला श्वास घ्यायलाच वेळ नाहीये. सकाळी उठल्या इंग्लिश स्कूलच्या गाडीमध्ये बसला, त्या पिवळ्या गाडीत बसून प्रवास करून गेला, थकला ना रे. इथेच साधं तालुक्याहून घरी आलो तर आपण सुद्धा थकत असतो. 10-12 किलोमीटरचा प्रवास. हा रोज मुलगा तुमचा प्रवास करतो. दम्यासारखे आजार, प्रदूषणामुळे अनेक आजार होतात, त्याला झोप वेळेवर होत नाही आणि मुलाचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे 36,000 शिक्षक महाराष्ट्र सरकारने भरलेला आहे. या 36,000 शिक्षक सगळे काही आयबुगैबू नाही, टॅलेंट 1-2 परीक्षा देऊन आलेले आहेत. अगोदरच्या सारखे क्वार्टर ओढून शिकवणारे नाहीत. त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये आपण बोलणार नाही. त्यांनी शिकवताना जे क्वार्टर ओढतात त्यांच्याबद्दल बोलतोय मित्रांनो, आपण लक्षात ठेवा. म्हणून
महाराष्ट्रातील तमाम हा माझा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थीच येते, कारण विद्यार्थ्याला शिकवतो, त्यामुळे प्रत्येक पालकाला हात जोडून विनंती आहे, या शाळेकडे दुर्लक्ष करू नका. या शाळा तुमच्या विद्यार्थ्याचं आता भविष्य घडवायला मैदानात उतरलेले आहेत. झडपी किंवा जे काही संस्था आहेत, ज्या नामांकित अनुदानित संस्था आहेत, त्या संस्थेवर तुमचे मुलं पाठवा. आता शिक्षक बदललेले आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यामुळे या गोष्टी करणं गरजेचं आहे. हा लढा तुम्ही वेगळ्या पद्धतीने लढा. आता इथून पुढे हा मधला जो 40 वर्षाचा काळ होता, या शिक्षक भरती नव्हत्या. या शिक्षक भरतीमुळे त्या शाळा पडीक पडल्या होत्या. आता जे शिक्षक येत आहेत ते एकदम वेल क्वालिफाईड येत आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. अरे ज्या आई वडिलाचा, थोडक्यात गणित सांगतो, ज्या व्यक्तीचं 20,000 महिना इन्कम आहे, तो इंग्लिश स्कूलमध्ये पाठवून त्याच्या इन्कमचा बाजार उठतो. इंग्रजी शाळेत शिकवतो 7वी 8वी पर्यंत, आणि जेव्हा त्या विद्यार्थ्याला पैशाची गरज असते त्यावेळेस त्याच्या खिसात 1 रुपया नसतो. ह्याच्या पायापड त्याच्या पायापड करतो. त्यामुळे ती आता सेव्हिंग करा. झडपी शाळेतच मुलं शिकवा. इथे सुद्धा इंग्लिश शिकवलं जात रे. आम्ही आमच्या पिढीमध्ये, आता मी सुद्धा एका झडपी शाळेमधून अनुदानित संस्थेमध्ये, त्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये, त्यानंतर माझं जे काही शिक्षण आहे ते पूर्णपणे सरकारी शाळेमध्ये झालेलं आहे. मला कुठल्याही प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवलं गेलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, इंग्लिश स्कूलचा अट्टहास सोडा. तुमचा मुलगा ते पतन जाळ्यात टाकला जातोय. वेल क्वालिफाईड आहे का रे? कुठलं सांगा इंग्लिश स्कूल वेल क्वालिफाईड. माझ्याकडे सगळे लोक वेल क्वालिफाईड आहे, असं एक दाखवा मला, एक महाराष्ट्रातलं एक. तिथं मित्रांनो अक्षरशः ग्रॅज्युएट झालेले लोक, ज्यांना शिकवण्याचा अनुभव नसतो, असे लोक त्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकवून आपल्या विद्यार्थ्याला घडवू शकतील का? त्यांना साध्या परीक्षा सुद्धा देता येत नाही. अरे काही लोकांना तर भागाकार गुणाकार येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे छान छान कपडे टिकटॉक करत आपण इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या गेटला थांबलं म्हणजे आपण खूप महान झालं नाही, हे लक्षात ठेवा. आपला मुलगा काय शिकतोय याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त वेळेला डब्बा खातो, जाऊन शिकून येतो, काहीतरी बडबड गीत गातो असं नाही. त्याची प्रगती कशा रीतीने चालू आहे हे पाहणं गरजेचं आहे. शेवटी काय रे, पगार मजबूत आहेत प्रत्येकांना, पगार आहे, घर आहे, दार आहे. शेवटी आपण कुणाचा विचार करतो? मुलांचाच विचार करून जगतो. आणि त्याच मुलाला तुम्ही अशा इंग्लिश स्कूल निवडता ज्या इंग्लिश स्कूलमध्ये वेल क्वालिफाईड नाहीत. अरे अक्षरशः पुण्यामध्ये तर पालकांचेच इंटरव्ह्यू घेण्यात आले. का तर पालक हुशार आहेत का हे पाहिले. अरे तुम्हाला काय करायचे? अरे हुशार होण्यासाठी तुमच्याकडे येतोय आम्ही आमची प्रगती होण्यासाठी तुमच्याकडे येतोय, आणि तुम्ही पालकाचाच इंटरव्ह्यू घेताय. कारण काय त्याचं? कारण काय? पालक हुशार असले म्हणजे यांचा ताण कमी झाला, हे कारण आहे मित्रांनो. आणि रंगबेरंगी कपडे, सॉक्स, बूट, याच्यात कमिशन त्याच्यात कमिशन, तो तर वेगळाच भाग आहे. शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे मित्रांनो. आणि हे तळमळीने सांगण्याचं एकच कारण, सध्या भरत्या झालेल्या आहेत, याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि जवळची मराठी किंवा झडपी शाळा निवडा, जेणेकरून तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही. तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त पालकांसाठी होता. कुणाच्या याच्यातून भावना दुखावल्या असतील त्यांच्यासाठी क्षमस्व. आणि माझा नंबर सुद्धा देतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काम करतोय शिक्षक भरती म्हणजे समाजाचा देव, आणि माझा देव शिक्षक आहे, आणि त्या देवासाठी आपण काम करत असतो. पुंडे सर नंबर सेव्ह करा. आणि नक्कीच तुमच्या क्षेत्रामध्ये काही आढळून आलं तर मला नक्कीच कळवा. तिथे आपण ऍक्शन घ्यायला तयार आहे. आणि अक्षरशः कृपया करून 10वी 12वी पास असणाऱ्या महिलांना विनंती आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये पाऊल टाकू नका. वेल क्वालिफाईड लोकच त्या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याला घडवू शकतात. याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. आपल्या सामाजिक ग्रुप असतील, गाव खेड्याचे ग्रुप असतील, एक तरी शेअर करा, म्हणजे त्यांना पण या गोष्टी समजून येतील. अडाणी मायबाप होत चाललेले आहेत. आणि कृपया करून ज्या महिला वर्ग आहे, कृपया करून एक काम करायचं, तुम्ही जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल, कुठले तरी ऑनलाईन वगैरे क्लास करा. आणि त्या मुलाला घडवण्यामध्ये आपलं आईचं सगळ्यात मोठं कर्तव्य पार पाडा. आणि मोबाईलच्या जास्त आहारी जाऊ नका.
त्याने काय होतं, त्याने नुकसानच सहन करावं लागतं. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.